दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंनी 37 वर्षापूर्वी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झालाय। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी या पुस्तकाच्या नावावरून प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर या वादाचा अनपेक्षित परिणाम पुस्तकाच्या विक्रीवर झालाय। अवघ्या 4 दिवसात या पुस्तकाच्या तब्बल 10,000हून अधिक प्रतींची विक्री झाली असून सध्या बाजारात सर्व प्रती संपल्यानं नव्या छपाईचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी प्रकाशक प्रशांत तांबेंना धमकी दिली होती। गायकवाडांनी फोनवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर झाल्याचा आरोप करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे गोविंद पानसरे कोण, त्यांचं काय झालंय माहितीये ना, तुलाही घरात घुसून मारेल अशा शब्दात गायकवाडांनी धमकी दिली। ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आणि राज्यभर चर्चेचा विषय ठरलं।